21 जूनला प्रदर्शित होणाऱ्या गाभ या चित्रपटातील प्रमुख कलाकार आणि दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी नुकतीच बी न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज परिसरात छायाचित्रित झालेल्या गाभ या चित्रपटातून सर्वसामान्यांच्या जगण्याचा वेध घेतला आहे। संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून बघता येईल असा हा करमणूक प्रधान पण त्याच वेळी प्रत्येकाला अंतर्मुख करणारा चित्रपट असल्याचं दिग्दर्शक जत्राटकर यांनी सांगितलं। मूळचे निपाणीचे आणि कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्राशी जोडलेले अनुप जत्राटकर यांनी गाभ या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलंय, तर कैलास वाघमारे, सायली बानकर, विकास पाटील, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत। गाभ चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जत्राटकर, त्यांचे बंधू आलोक जत्राटकर, प्रमुख कलाकार कैलास वाघमारे आणि सायली बानकर यांनी नुकतीच बी न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। 21 जूनला गाभ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत असून ग्रामीण भागातील ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल। तसंच हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनासह एक विचार देणारा असल्याचं अनुप जत्राटकर यांनी सांगितलं। पण अगदी त्या 10 वर्षापासून त्या अगदी 70-80 वर्षाच्या लोकांपर्यंत हा सर्वांनी एकत्र बसून बघण्यासारखा विषय आहे। नावावरून लोकांना असं वाटतं की बाबा हे काहीतरी अश्लील आहे का, किंवा गाभ म्हटलं तर काय किंवा काय बघू शकू की नाही आपण एकत्र, तर असं काही नाही आहे। निव्वळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे। तुम्ही एकत्र बसा आणि कदाचित तुम्हाला तुमच्यामधला दादू सापडेल, तुमच्यामधलं तुमच्याकडून काही जर झालं असेल, जो एक गिल्ट आहे, जसं ह्या कॅरेक्टरच्या मनामध्ये गिल्ट आहे, तो गिल्ट शोधतो आहे आणि तो त्याला मान्य करायची नाही, त्याची चूक, त्याचा जो प्रवास आहे, कदाचित तुम्हाला तुमच्यामधला दादू सापडेल आणि तुम्हाला तुमचं सगळं एक गावाकडे परत जाण्याचा असेल किंवा एक गावच्या मातीचा वास ह्यातून तुम्हाला अनुभवायला मिळेल। सुमन गोटुरे आणि मंगेश गोटुरे हे या चित्रपटाचे निर्माते असून पार्श्वसंगीत रवींद्र चांदेकर यांचं आहे। मनुष्य आणि प्राणी यांना केंद्रस्थानी ठेवून गाभ चित्रपटाची कथा ग्रामीण भागातील एका मानसिकतेचं दर्शन घडवते।